प्रॅक्टिस सेट 1.3 मधील क्वेश्चन नंबर 3 मधील आता आपण बघणार आहोत थर्ड एक्झाम्पल. ठीक आहे. x + 2y = -1, 2x - 3y = 12. सगळ्यात पहिली स्टेप ह्याला एक नंबर 2 नंबर लावून देऊन घेऊ. x + 2y = -1, एक नंबर, 2x - 3y = 12, इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. मग ह्याला कम्पेअर करायचं. लेट्स कम्पेअर इक्वेशन 1 and 2 विथ कोणासोबत a1x + b1y = c1 and a2x + b2y = c2. कम्पेअर केल्याने काय मिळणार आपल्याला a1 a2 b1 b2 आणि c1 c2 च्या व्हॅल्यूज मिळणार. मग कम्पेअर केल्यावरती a1 ची व्हॅल्यू किती आली? आता बघा, x च्या शेजारी कोण नाही म्हणजे कोण असणार 1, म्हणजे a1 ची व्हॅल्यू 1, b1 ची 2 आहे आणि c1 ची -1. a2 ची किती आली 2, b2 ची -3 आणि c2 ची 12. ठीक आहे. आता हे आलं, आता हे व्हॅल्यू आलं, आपण काय करणार आपली ट्रिक. कुठली ट्रिक? 12 32 13, 12 32 13 ची ट्रिक यूज करायची. 12 d साठी, हा dx साठी, हा dy साठी. 12 32 13. चला आता आधी 12 32 13 म्हणजे d काढून घेऊया. इथे 12 म्हणजे a1 a2 b1 b2. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? a1 ची व्हॅल्यू काय 1 2, b1 ची 2 -3, व्हॉट इट 1 ह्याचा मल्टिप्लाय ह्याच्याशी इंटू -3, हा मायनसचा साइन आणि 2 × 2, 2 × 2 -3 आलं, इथं -4, मायनस मायनस प्लस पण मायनसचा साइन म्हणजे डी किती आला -7. ठीक आहे, डी आला -7. आपण डी काढला होता, आता आपण काढूया dx. dx साठी काय लिहितो आपण 12 32 32 32 म्हणजे काय c1 c2 b1 b2. c1 c2 b1 b2 ची व्हॅल्यू बघा. आता आपण मी ते लिहून घेतल्यात. c1 ची व्हॅल्यू आहे -1, c2 ची काय आहे 12, b1 ची किती आहे 2, b2 ची -3. काही नाही, ह्यांचं मल्टिप्लाय, ह्याचा मल्टिप्लाय ह्याच्याशी -1 × -3 -2 × 12. हा तर -3 × 1 -1 × -3 3 प्लसचा 3 आणि हे 2 2 24, 2 12 24. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता 3 मधनं 24 जाऊ शकत नाही म्हणून 24 मधनं 3 गेले, उरले 21. पण 24 मोठे होते त्याला मायनस होतं म्हणून मायनसचे 21 म्हणजे dx किती आला -21. समजलं. आता dy चा फॉर्म आपल्याकडे ट्रिक काय 12 32 13 म्हणजे a1 a2 c1 c2. a1 किती आपल्याकडे a1 आहे 1, a2 किती आहे 2, c1 आहे -1, c2 आहे 12. सॉल्व करणे का ह्याचा मल्टिप्लाय ह्याच्याशी म्हणजे 1 × 12 -2 × -1. ठीक आहे, 1 12 12 आणि 2 हा मायनसचा साइन, 2 × -1 मायनसचा 2, मायनस मायनस प्लस, मग 12 + 2 = 14 म्हणजे dy किती आला 14. अजून आपलं गणित संपलेलं नाहीये. आता आपल्याला काढायच्यात x आणि y च्या व्हॅल्यू. x ची व्हॅल्यू काढायला आपल्याकडे फॉर्म्युला आहे dx/d
आणि वायची व्हॅल्यू काढलं फॉर्म्युला आपल्याकडे dy अपॉन डी. dx ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे -21 आणि डी ची व्हॅल्यू किती आली -7. मायनस मायनस कॅन्सल, 3 7 मध्ये 7 7 3 जा 21 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 3. आता dy किती आलं आपल्याकडे 14. डी किती आलंय -7 7 मध्ये 7 7 2 जा 14 मायनस म्हणून मायनसचा 2. मग y किती आला -2. ठीक आहे, समजलं. मग लिहायचं आपलं शेवटला solution for given equations using Cramer's rule is x, y is equal to 3, -2. समजलं. ठीक आहे.